अनेक राजकीय पक्ष येऊन पाहणी करून आरोप प्रत्यारोप करून गेले, पण प्रमुख ज्या व्यक्तींनी केला, ज्या व्यक्तीने हा प्रकार घडवला, त्यांच्याकडे मात्र दुर्लक्ष केलं. आज देशाचे पंतप्रधान माफी मागतात, देशाचे राज्याचे मुख्यमंत्री माफी मागतात, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा माफी मागतात, पण देवेंद्र फडणवीस का अजून माफी मागतात? पण पुतळा बनवणारा हा आपटे, अजित आपटे, आणि पुतळ्याचं काम संगनमताने जे एक्झिक्यूट केले ते पटवर्धन, म्हणजेच पेशवेशाही. आणि पेशवेशाहीच्या माध्यमातून या ठिकाणी हे सगळं चालू असून आज अनेक ठिकाणी मालवणमधल्या लोकांमध्ये ज्या याच्याप्रमाणे पुतळ्यावरती आणि पुतळ्याच्या विषयावरती बोलताना कपाळावर कृष्णाजी भास्कर कुलकर्णी सारखा, जो अफजल खानाचा वध झाल्यानंतर हा कृष्णाजी भास्कर कुलकर्णी हे अफजल खानाचे वकील असताना आणि त्यांची शिवाजी महाराजांनी हत्या केली असताना त्याकडे वकील उपस्थित होता. त्यांनी तलवारीने कपाळावरती त्यांच्या जो वार झाला थोडा बारीक, त्या जखम दाखवण्याचा प्रयत्न केलाय. आज या आपटेकडे कोणतीही डिग्री किंवा कोणतंही काही नसल्याचं आज उघड झालेलं आहे. ना जे स्कूल ऑफ आर्ट, ना आणि कोणत्याकडून केलं आहे. ह्या सर्व गोष्टी करणारे अनिकेत पटवर्धन आणि कार्यकारी अभियंता सर्वगड, आज हे सर्वगड गायब कुठे झाले आहे? त्यांनी मुख्य अभियंतांनी, अधीक्षक अभियंतांनी त्यांची रजा मंजूर केली आहे का? आज जर हे अधीक्षक अभियंता आणि मुख्य अभियंता याच्यामध्ये पण संगनमताने झालेला आहे. हा पुतळ्याचं सर्व टेंडर आणि टेंडरचे झालेले भाग हे संगनमताने केलेले आहे. आज या पुतळ्याबाबत सर्व ज्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री, सुरुवातीपासून आम्ही सांगतोय, त्या सार्वजनिक विभागाच्या बांधकाम विभागाकडून जे 2,44,00,00,000 रुपये गेले आहेत, आणि ते जिल्ह्याचे पालकमंत्री, महाराजांचा पुतळा पडल्यानंतर एकदाच पालकमंत्री जिल्ह्यात येत आहेत, अगदी काही वेळेसाठी. ही खरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या नागरिकांची आणि पालकत्व स्वीकारलेल्या पालकमंत्र्यांची शोकांतिका आहे. तर अशा पद्धतीने आपल्या त्यावेळी कार्यक्रमाच्या वेळी जे पुढे पुढे नाचत होते ते आज पालकमंत्री कुठे आहे? म्हणूनच आमची पहिल्यापासून मागणी आहे की पालकमंत्र्यांनी ह्याची नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा. कार्यकारी अभियंता सर्वगड ह्यांना निलंबन करून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा, ही आमची पहिल्यापासून मागणी आहे. पण बांधकाम मंत्र्यांच्या कार्यालयातील अनिकेत पटवर्धन आणि सर्वगड यांनी संगनमतन केल्यामुळे ही कारवाई करण्यात हे धसत आहे. ही कारवाई करायला पुढे येत नाहीये. एखादा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि त्याच्यावर कारवाई करायला चौकशी करावी लागते. ही सर्व परिस्थिती बघितल्यानंतर आज एका बाजूने माफी मागायची शासनाने आणि दुसऱ्या बाजून कोणावरही कारवाई करायची नाही. आज एक्झिक्युटिव्ह तेव्हापासून पळाले, ते अद्याप आले नाहीत, पण तिथून मात्र आदेश देत आहेत की या असलेल्या ज्या झेंड्याची पण परवानगी कोणती नव्हती त्या तिरंगा झेंडा उतरवण्याचे आदेश झाले. आज ह्याही पुतळ्याच्या बाबतीत
जिल्हाधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी आहे शासनाच्या निर्णयाप्रमाणे, त्या कमिटीने ह्या पुतळ्याची मंजुरी द्यावी लागते, ती मंजुरी पण घेतलेली नाही। म्हणजे पुतळा शिवाजी महाराजांचा पुतळा बसवून अगदी बेदखत म्हणजे कोणत्याही याची माहिती नसलेल्या एका कलाकाराला 24 वर्षाच्या कलाकाराला ही देऊन आता मात्र शासन जागं होऊन रात्रीच्या वेळी वयस्कर असलेले सुतार त्यांना धुळ्यातून आणून पुढचा पुतळा त्यांच्याकडे देण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे। पण सुतार हे जागतिक कीर्तीचे कलाकार असल्यामुळे पुतळा बनवायला किमान 1 वर्ष तरी घेतील ही आमची अपेक्षा आहे। पण या विषयावरती पटवर्धन आणि सर्व गण हे आरोपी बनले पाहिजेत। आपल्याला आता लपवलं कोणी, हा पण संशोधनाचा विषय आहे। या सर्व बांधकाम विभागामध्ये घोळ केलेला आहे। आज परवा हेलिपॅड बद्दल आम्ही जे बोलत होतो, तुम्हाला मी आता विचार करतो, मला प्रिंट मिळत नाही म्हणून, हेलिपॅडचं टेंडर 31/11 रोजी काढलं। वर्क ऑर्डर त्याची 3/9 दिली जाते। 3/9 वर्क ऑर्डर, 31/11 टेंडर आणि त्याची अमानत रक्कम